तर नमस्कार मंडळी, आज आपल्यासोबत नगराध्यक्ष पदाकरिता प्राचार्य बिस्मिल्ला खान उर्फ सरफराज खान आज आपल्यासोबत उपस्थित आहेत आणि वार्ड क्रमांक 7चे नगरसेवकसाठी पदाचे अधिकृत उमेदवार गौरवजी बोबळे आणि वार्ड क्रमांक 10साठी भारतजी बोबळे आज आपल्यासोबत उपस्थित आहेत आणि त्यांचे काय धोरण आहेत आपापल्या वार्डाला आणि नगर अध्यक्षांना आपल्या गावासाठी काय काय धोरण आहेत ते आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। नमस्कार जी, आपलं स्वागत करतो स्वराज्य टॉक्स यूट्यूब चॅनलवर। तर आपण प्रथमच नगर अध्यक्ष पदाकरिता उभे राहिले आहोत आणि आपल्या मनामध्ये काय अशा नवीन गोष्टी आहेत किंवा काय असं गावासाठी नवीन एक कर्तृत्व म्हणून आपल्या मनातून एक बाहेर निघेल? नमस्कार मंडळी, मी माझी पत्नी समीना अंजुम बिस्मिल्ला खान या नगराध्यक्षपदासाठी उमेदवार आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून आणि 7 नंबरमधून गौरव भारत बोबळे आणि 10 नंबरमधून भारत बोबळे। आमचा विजन आहे बार्शी टाकळीचा विकास करणं। बार्शी टाकळीला फर्स्ट प्रिफरन्स म्हणजे पाण्याची व्यवस्था नाही। पाण्याची व्यवस्था आम्हाला निवडून आल्यानंतर 6 महिन्याच्या आत आम्ही पाण्याची व्यवस्था करू। दुसरा मुद्दा आमचा आहे जिनाईन जे आहे मुलांसाठी प्रत्येक वार्डात मुलं आणि मुलीसाठी याची लायब्ररीची व्यवस्था करू आणि जे यंगस्टर मुलं आहेत त्यांच्यासाठी जिमची व्यवस्था करू आणि सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे आपल्या गावात जे मुलं आहे ज्यांना खेळण्यासाठी ग्राउंड नाही त्या ग्राउंडची आम्ही व्यवस्था करू। दुसरा जे आपला हे आहे का त्याला म्हणजे रोजगारचा मुद्दा MIDC ला आम्ही प्राधान्य देऊ असं आमचा विजन आहे। त्यामुळे त्याकरिता आम्ही या 7 नंबरमध्ये मतदारासोबत आम्ही प्रत्येक हाऊस टू हाऊस भेटलो आणि त्यांना विनंती केली। तरी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही विनंती करतो का आम्हाला निवडून द्या आणि विकासाचा एक संधी द्या। आपण जसं पावसाळ्यांमध्ये एक मुख्य प्रॉब्लेम बघतो की जसं गावांमध्ये काही ठिकाणी जास्त करून पाणी पडलं की त्या नाल्यांमधून पाणी बाहेर ओसंडून वाहते आणि सर्वकडे अनहायजेनिक वातावरण जे आहे ते पसरते। तर त्याच्यावर आपलं काय मत राहील? जे नालीमधून वारंवार पाणी वर येते आणि काही ठिकाणी ड्रेनेजचा प्रॉब्लेम जो आहे तो मुख्यतः जास्त दिसून येते गावामध्ये, काय त्याचा प्रॉब्लेम प्रॉपर चॅनलच्या माध्यमातून ते करण्यात आलेला नाही। तरी गव्हर्नमेंटच्या माध्यमातून जे आपण साफसफाईचा ठेका दिलेला आहे गव्हर्नमेंटनं ते 1.5 कोटीचा ठेका आहे। 15 लाख रुपये महिना आणि 50,000 रुपये रोजचा जे आहे जे नाली साफसफाई आणि रोड साफसफाई या सर्वसाठी पण त्याचे जे ठेकेदार आहे तो साफसफाई करत नाही, त्यामुळे नालीची साफसफाई होत नाही आणि तो ब्लॉकेज त्यामुळे ब्लॉकेज होते ते। ठीक आहे, थँक्यू, खूप खूप धन्यवाद। आपलं एकदम कार्य शुभ जावो। आणि सध्या आपल्यासोबत गौरवजी बोबळे वार्ड क्रमांक 7साठी नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार काँग्रेसकडून आणि त्यांचे काय धोरण आहेत वार्ड क्रमांक 7साठी त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। नमस्कार, माझं नाव गौरव भारत बोबळे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं प्रभाग क्रमांक 7चा अधिकृत उमेदवार आहे। इथं वार्ड क्रमांक 7मध्ये तसेच पाण्याचा प्रॉब्लेम खूप आहे। तर निवडून आल्यानंतर खूप प्रॉब्लेम आहे। निवडून आल्यानंतर सर्वात आधी मी पाण्याची समस्या सॉल्व्ह करणार। तसेच भटके कुत्रे इथं खूप झालेले आहे, त्यांना पण असं एक हे करू की त्यांना इथून काढण्याचा प्रयत्न करू। त्याच्यानंतर इथं म्हणजे रस्ते वगैरे झालेले आहेत पण असे कचरा भरपूर जागी पडलेला राहतो। तर त्याच्यासाठी मी अशी सिस्टीम म्हणजे हे कल्पना सुचवली की जसं एक बिजलीचा खांबा आहे तिथं एक मोठ्या प्लॅस्टिकच्या डस्टबिन आपण तिथं प्रोव्हाइड करू, त्या हिशोबाने वार्ड स्वच्छ राहील। ठीक आहे, जसं नगराध्यक्ष पदाकरिता उभे राहिलेले प्राचार्य बिस्मिल्ला खान यांनी म्हटलं की आम्ही नळाची व्यवस्था करू, परंतु इथंच जो वाल लागलेला आहे तो नालीमध्ये आहे। तो नालीच्या जो किटाणू असतात किंवा एक मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात ते त्या पाण्या थ्रू आपल्या पोटात जातात आणि त्या वालासाठी आपण त्या वालाला हाईट वर करणार आहोत का? कारण की खूप लोकांचे त्याच्यात गुण जो असते पाण्याचा गुण म्हणा किंवा कॅनचं झाकण म्हणा ते त्याच्यात पडलं की ते पूर्ण गंदगीचं होऊन जाते। तर आपण एक नळ टाईप अशी सुविधा करणार आहात का की ते प्रत्येक घरोघरी जाईल? नाही, काय हे जे नळ योजना आहे हे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे आणि आता नवीन काम सुरू होईल। त्या प्रत्येक वार्डात म्हणजे प्रत्येक चौराह्यामध्ये ते स्टँड उभे करू आणि प्रत्येक घरामध्ये त्याचा नळाचं कनेक्शन होईल। त्यामुळे म्हणजे ज्यांना चौराह्यामध्ये जर पाणी ज्याची पाईपच नाही का आपण नळ कनेक्शन घेऊ शकत नाही तो त्यांच्यासाठी आम्ही एक स्वतंत्र नळ ठेवू आणि ज्याला घ्यायचा आहे तो नळ कनेक्शन घेईल। ठीक आहे, तर सध्या वार्ड क्रमांक 10साठी नगरसेवकाचे अधिकृत उमेदवार काँग्रेसकडून भारतजी बोबळे आणि त्यांचे काय धोरण आहेत? मला तर असं वाटते वार्ड क्रमांक 10 आहे
तो आता थोडा वेल डेव्हलप झालेला आहे, म्हणजे रोड आणि स्ट्रीट लाईटचे जे प्रश्न आहेत ते आता थोडेसे मिटत गेलेले आहेत. तर यापैकी व्यतिरिक्त आपण काय करणार आहोत वार्ड क्रमांक 10साठी याचा थोडा एक जायजा द्या सर. आज आपल्या बार्शील शहरामध्ये सर्वात जे महत्त्वाची समस्या आहे ती वाहतूक. जर आपले जे आपल्या जे शहराला जे जोडलेले गावात जे येणारे रस्ते आहेत हे जर सुटसुटीत झाले तर आपला वाहतुकीचा प्रश्न आणि मार्केटचे जे समजून घ्या मेन मार्केट आहे तिथले जर आपण समजा म्हणजे जे रोड आहेत ते आपण जर म्हणजे असं चौडे किंवा असे चांगल्या पद्धतीचे केले तर निश्चित आपल्या या ठिकाणी म्हणजे यातायात किंवा जे दैनंदिन हे राहील समजा हे याला चांगलं एक हे प्राप्त होईल समजा आपल्याला. जसं की बिस्मिल्ला खानजींनी म्हटलं की आम्ही जिम वगैरे हे सर्व बनवणार आहोत, तसं वार्ड क्रमांक 10मध्ये आपले काही धोरणं आहेत का की मुलांसाठी लायब्ररी किंवा काही खेळाची वस्तू जे छोटे मुलं असतात आणि जे मुख्यतः आता सध्या आपण बघतोय की छोटे मुलं जे या वयाचे आहेत ते असं जे शिक्षणाव्यतिरिक्त दुसऱ्या गोष्टीकडे जास्त वळत आहेत, त्यांचं शिक्षणाकडे जास्तीत जास्त आकर्षण झालं पाहिजे आणि ते शाळेत गेले पाहिजे, यासाठी आपण काय कराल? आमचं तर आता सरांनी सांगितलं आहे की बा प्रत्येक वार्डाने मी जिम्स आणि आपलं लायब्ररी या व्यतिरिक्त आपल्या बार्शी आणि नगरामध्ये ज्या काही जिल्हा परिषद शाळा आहेत त्याच्यावर आम्ही विशेष लक्ष देऊ की जेणेकरून गरिबांच्या मुलांना शिक्षण मोफत मिळालं पाहिजेत. हे पण आमचं यावेळेस समजा प्राधान्य राहीलच. त्या व्यतिरिक्त चौकामध्ये जिथं धार्मिक स्थळ असतील तिथं आम्ही हायमास्ट लाईटची चांगल्या प्रकारे मी व्यवस्था करू आणि बाकीचे समजा सरांनी सांगितलं बा नवीन नळ योजना येईल तर आम्ही निश्चितच या महिला भगिनींना बिचारा त्यांना जे पाण्याची सुविधा हे जाणवत आहे त्याच्या आम्ही भविष्यात 6 महिन्यात आमचं सरकार आल्यानंतर आम्ही निश्चितच ते मार्गी लावू. ठीक आहे. तर या सर्वांचे असे धोरणं आहेत आणि आपलं काय धोरण आहे हे आमच्या व्हिडिओच्या खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि आपण आपल्या नगरासाठी किंवा बार्शी टाकडीसाठी कोणता नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडणार आहात ते खाली नक्की कमेंट करून सांगा. मंडळी, धन्यवाद.